नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री अजित पवार यांची मनोमन अशी इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं पाहिजे. हे जे मी बोलतो आहे ते खूप सारे डॉट्स जे आधीच काही प्रमाणात माहिती होते मध्ये जोडले जात होते आणि जेव्हा एक व्हिडिओ मगाशी बाहेर आला तेव्हा त्या व्हिडिओत असं दिसतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षाचे नेते मंडळी एकत्रित बसली आहेत. खुद्द अजित पवार आहेत एका बाजूला आणि उर्वरित जे नेते दिसत आहेत त्या टेबलवरती, ज्याच्यात शरद पवार स्वतः सेंटर टेबलवरती आहेत, तर ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातली नेते मंडळी आहेत. त्याच्याबद्दल त्या व्हिडिओबद्दल आता सुनील तटकरे यांनी स्वतःहून खुलासा केला की त्या व्हिडिओनंतर, कारण गोविंद बागेमध्ये हे जे कृषी प्रदर्शन भरलं होतं, तर त्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं चहापानाच्या कार्यक्रमासाठी हे सगळे लोक एकत्रित आले होते आणि त्याच्यानंतर पत्रकाराशी बोलत असताना श्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या संदर्भातली माहिती दिली. एक प्रकारे ती बैठक, तो जो व्हिडिओ आहे तो विलिनीकरणासंदर्भामध्ये नव्हता असं सुनील तटकरे सूचित करतात. आणि म्हणून मला असं वाटलं की ही संपूर्ण कहाणी की जी तुम्ही म्हणू शकता की आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जी कहाणी महाराष्ट्रासमोर येणं अपेक्षित होतं, कारण त्याची घोषणा 8 ते 12 तारखेच्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात केली जाणार होती विलिनीकरणाची. तर ही जी कहाणी आहे ती मी आत्ता जे तुम्हाला सांगतोय ती पूर्ण ऑथेंटिक कहाणी आहे. काही भाग मी स्वतः अजित पवारांना विचारलाय, काही भाग सुप्रिया सुळे यांना विचारलाय, काही मी दिल्लीतल्या सोर्सेसना विचारलाय. ते सगळे डॉट्स कनेक्ट केल्यानंतर या कहाणीची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट जो दुर्दैवाने श्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळं तो शेवट कुठे होणं अपेक्षित होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्दे तुम्ही शांतपणे ऐका. तुम्ही तुमचं स्वतःचं स्मृतीचा तर जागृत करा, पण आकलन काय आहे मी जे सांगतोय ते कसं घडलं ते तुम्ही तेही तुम्ही विचारात घ्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची सुरुवात, चर्चा ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर झाली. हे जे साधारण चित्र होतं ते खोटं आहे. खरी चर्चा सुरू झाली जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्याच्यानंतर एका अधिवेशनाच्या दरम्यान श्री जयंत पाटील यांना अजित पवार यांचा फोन गेला आणि ते दोघं त्या फोन नंतर एकत्रित भेटले आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपली ही मनीषा व्यक्त केली की मला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित हवे आहेत. आणि 2 महत्वाच्या गोष्टी ठरल्या त्या बैठकीमध्ये, जी चर्चेनंतर पुढं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 14 बैठका झाल्या की त्या 14 बैठकातनं ही चर्चा पुढं गेली. ठरलं असं की दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गेल्या 2.5 वर्षाचा काळ विसरून जायचा, काही मागचं आठवायचं नाही. आणि दोन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखायचा. ही चर्चा प्राथमिक पातळीवरती जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुरू होती. त्याच्या 1-2 बैठका झाल्या. त्या बैठका काही वेळेला जयंत पाटील यांच्या घरी झाल्या, काही वेळेला अजित पवारांची आणि त्यांची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये एक तिसऱ्या व्यक्तीचा समावेश अजित पवारांच्या सांगण्यावरून केला गेला आणि ते आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे ह्या चर्चेमध्ये इन झाल्यानंतर ते आणि अजित पवार हे बारामतीतून पुण्याच्या दिशेने एका दिवशी प्रवास करत होते. त्या प्रवासाच्या दरम्यान, कारण मला हे दोघांकडनं मी जेव्हा व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला दोघांनी तसा प्रतिसाद दिला नाही, पण मला जेवढं कळतं माहिती झालं त्याप्रमाणे तिथे चर्चा अशी झाली की त्या दोघांच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये सुप्रिया सुळे यांच्याबरोबर बोलता येईल का. मधल्या काळामध्ये सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलाच्या वतीनंही हा प्रयत्न झाला होता की एनडीएचाच आपण सहयोगी पक्ष होऊ शकतो का, कारण सत्तेशिवाय राहणं अवघड आहे. हा एक उपप्रकार त्यातला. पण मग सुप्रिया सुळे यांच्याशी अमोल कोल्हे यांच्या चर्चेतनं, पुढाकारातनं किंवा दोघा बहीण भावाचं प्रेम जे असेल ते दोघं आधी एकत्रित बसले, सुप्रिया सुळे आणि अजित पवार, आणि त्यातनं जो ब्रेकिंग द आईस असतं तो भाग झाला आणि मग चर्चा सुरू झाल्या. ह्या सगळ्या चर्चा घडत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित का करायचे, तर अजित पवारांचं म्हणणं असं होतं की मला हा डाग नको आहे की मी काकांचा पक्ष जो आहे तो फोडला. मग याची कल्पना
शरद पवारांना देण्यात आली आणि नंतर जे म्हटलं जातं की उजव्या विचारसरणीचा वगैरे भाग, त्या ठिकाणी पहिल्या प्राथमिक चर्चेच्या नंतर किंवा कदाचित ती तिथे दिलंही नसेल, मुख्य मुद्दा होता तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला या संदर्भामध्ये कल्पना देणं आणि ती चर्चा पुढे नेणं. एक इंटरेस्टिंग प्रस्ताव असा पण आला, कारण काय झालं की मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या वाऱ्या वाढल्या होत्या, तेही केंद्रीय नेतृत्वाला भेटत होते, चर्चा करत होते, वेगवेगळ्या कारणासाठी करत असतील, पक्षाच्याच वाढीसाठी करत असतील, माहित नाही. तो डॉट्स आणखी अनक्लिअर आहे, कारण आता ज्या पद्धतीनं सुनील तटकरेंनी विलिनीकरणाची चर्चाच झालेली नाही अशा पद्धतीचे संकेत दिले, त्यामुळे त्यांची काही बाजू असेल आणि मी त्यांच्याशी बोलेन किंवा त्यांचं काही माध्यमाशी संवाद झाला तर त्यातनं आपल्याला कळेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक भाग असा पण आला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, दोन्ही गटाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याचा एक मॅप बघितला गेला, प्रत्येक कार्यकर्ते कुठे आहे, डिलिमिटेशन झाल्यानंतर मतदारसंघाची कशी रचना असेल, मग कुठल्या कार्यकर्त्याचा कसा इश्यू तयार होईल, तो कसा सॉल्व्ह करायचा, इथपर्यंत चर्चा झाल्यानंतर एके दिवशी अजित पवारांनी ही इच्छा व्यक्त केली की डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष करू. त्याला माझ्या माहितीनुसार अमोल कोल्हे यांनी नकार दिला होता. ते जेव्हा खुलेपणाने बोलतील त्यावेळेला आपल्याला कळेल, कारण आता सगळेजण ह्या वेगवेगळ्या दुःखाच्या ह्याच्यात आहेत. मग जेव्हा प्रवरानगर इथं अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आले होते, तेव्हा दिल्लीतल्या भेटीपेक्षा अजित पवार हे तिथे त्यांना जाऊन भेटले आणि तिथे त्यांनी अमित शहांना सांगितलं की माझी इच्छा आहे, कारण माझ्या हा कुटुंबातला पण विषय आहे आणि माझी ती राजकीय गरज पण आहे. अर्थात भाजपला 8 खासदार विनासायास मिळत असतील तर ते हवेच होते. मग तिथं असं ठरलं की अमित शहांना त्यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित करण्याबद्दल माझी भावना आहे, तुम्ही त्याला, कारण मी तुमचा सहयोगी घटक पक्ष आहे, तर परवानगी द्या. अमित शहानी तिथे परवानगी दिली. हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यक्रमानिमित्त जेव्हा ते तिथे आले होते प्रवरानगरात तेव्हाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ह्या चर्चा सुरू झाल्या, त्या पंतप्रधानापर्यंत गेल्या, तिथे त्यांना निरोप दिला गेला आणि पंतप्रधानांनी सुद्धा गो अहेड दिलं. मात्र दोन्ही केंद्रीय नेतृत्वाने असं सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना याची कल्पना द्या. मग श्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं गेलं आणि तेव्हाच असं ठरलं होतं, खास करून जेव्हा नगरपालिकेचे, कारण याच्यात बराच काळ गेला. शेवटी असं आहे की काही वॉटर टेस्ट करणं गरजेचं असतं, तसं ते त्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलं त्यांना की काय पक्षाचं यश आलंय, अपयश आलंय. त्याच्यानंतर पुन्हा या चर्चेला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिली गेली आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्ही हा निर्णय घ्या. अर्थात त्याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे की एक कायदेशीर गोष्ट आहे की जी त्यांना दूर करायची होती, कारण जे खासदार निवडून आलेले आहेत ते खासदार आणि पक्षाचा जो कोर्ट कज्जा सुरू आहे कोर्टामध्ये, त्या संदर्भामध्ये कायदेशीर बाबीची पूर्तता करणं गरजेचं होतं. ती जबाबदारी बहुधा सुप्रिया सुळे यांच्याकडे होती असं मला सांगण्यात येत आहे किंवा मला ते कळतंय, मी जे डॉट्स कनेक्ट करतोय त्याप्रमाणे. जे तुतारीच्या चिन्हावरती निवडून आलेले खासदार आहेत ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरचेच खासदार होणार होते आणि जेव्हा ह्या दोन पक्षाचं एक विलिनीकरण होईल तेव्हा कोणताही कायदेशीर बखेडा कोर्टातला शिल्लकच राहणार नव्हता, अशी ती रचना आहे. आणि त्या रचनेप्रमाणे हे काम सुरू होतं. महानगरपालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदा याचं पाणी जोखलं गेलं, कारण जेव्हा पक्षाच्या चिन्हाचा विषय आला तेव्हा जिथे 3 ठिकाणी घड्याळाचे उमेदवार आहेत तिथे 4था उमेदवार सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढेल किंवा वाईस वर्सा होईल. आणि मग तो निर्णय पुढे गेला. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये स्पष्टपणे दिसायला लागलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत आहेत. महत्वाचं म्हणजे या तिघांच्या चौघांच्या चर्चा सुरू असताना आणखीन एक बैठक जयंत पाटील यांच्या घरी झाली, जी रात्री 2 वाजेपर्यंत चालली. त्या बैठकीची व्याप्ती मोठी होती, कारण त्या बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्याच्यानंतर आणखी काही नेते मंडळी त्याला उपस्थित होती, प्राजक्त तनपुरे. तर या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्याला व्यापक स्वरूप दिलं गेलं. यातला कुणीही नेता पुढे येऊन जर असं म्हणाला की हे मी जे सांगतोय त्याच्यात तथ्य नाहीये, तर मी म्हणेन की हे मी जे डॉट्स जुळवले त्याच्यात काही त्रुटी राहिल्या. पण मी आता जी तुम्हाला माहिती सांगतोय हीच अंतिम त्यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया होती. ज्या दिवशी हे सगळं त्यांचं झालं, रात्री 2 वाजेपर्यंत ती बैठक चालली. त्याच्यानंतर असं ठरलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची पूर्ण प्रक्रिया, कल्पना, प्रदेशाध्यक्ष पद आणि महत्वाचं म्हणजे दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी गेली 2.5 वर्ष विसरून जायचं आणि कुणीही कोणाचा तो इतिहास उगाळायचा नाही. प्रत्येकानं आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान करायची, ही गोष्ट शरद पवारांना सांगायची. त्या दिवशी
जयंत पाटील हे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते एका ठिकाणी. तर त्या कार्यक्रमाच्या वेळेला सगळ्याच नेत्यांनी विमानातनंच एकत्रित जावं असंही ठरलं. मग अजित पवारांनी एका प्रायव्हेट एरोप्लेनच्या मालकाला फोन केला, पण तो म्हणाला की बारामतीची एअरस्ट्रीप आहे ती माझं विमान लँड होण्यासाठी योग्य नाही वगैरे. तिथं अजित पवारांनी त्यांना कोपरखळ्या पण मारल्या, अरे तुला द्यायचं नाही विमान वगैरे असं म्हणाले. पण हे सगळे नेते हे नंतर शरद पवारांच्या भेटीला गेले, जो आता व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग आहे. त्या व्हिडिओ म्हणजे त्या चर्चेमध्ये सत्तेचं एकूण कसं वाटप करायचं, पक्षाची पुढची धोरणं काय असतील, कोणाकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असेल, आणि ह्या मधल्या काळामध्ये सुनील तटकरे यांना सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि अजित पवार अशी एक बैठक झाली. त्याच्यामध्ये त्यांना त्याची कल्पना देण्यात आली होती. अर्थात प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल सांगितलं गेलं की नाही मला माहित नाही त्याच्याबद्दलची पूर्णपणे. काही डॉट्स जे जोडले नाहीत ते मी अजून ओपन ठेवते. पण मी आतापर्यंत सांगितलेली माहिती ही पूर्ण विश्वासार्ह आणि विलिनीकरणाची प्रक्रिया कशी झाली आणि ज्या दिवशी कृषी प्रदर्शन होतं त्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं ज्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पुढं वेग आला तो हा भाग आहे. त्या दिवशी शरद पवारांना पूर्ण कल्पना दिली गेली की कशा पद्धतीनं हे विलिनीकरण होणार आहे, कोण कशी भूमिका बजावेल. आणि अजित पवार असं म्हणाले की मला असा कोणताच डाग नको आहे की ज्याच्यामुळं माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये पुढं मला लोक प्रश्न विचारतील. त्याच्यातनं ही केलेली कृती होती. ती कृती यासाठी थांबली की ते अधिकृतपणे का घोषित त्यांनी केलं नाही, कारण हा जो लिगल कायदेशीर कज्जा होता की सगळे खासदार जे 8 खासदार आहेत ते खासदार, त्यांच्या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयामध्ये सुरू असलेला कज्जा, ह्या सगळ्या संदर्भातला निर्णय हा सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा होता. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढाकार हा अजित पवार यांनी घेतला होता. हे मला ऑफ रेकॉर्ड चर्चेत आज एखादा व्यक्ती आपल्यात नाहीये आणि त्या व्यक्तीच्या नावाने काहीतरी आपण सांगतोय असा माझा स्वभाव नाहीये. जे घडलं जसं घडलं ते सांगणं हे महाराष्ट्राला पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे. ते 2 राजकीय पक्ष एकत्रित येतील न येतील हा नंतरचा भाग आहे. पण विलिनीकरणाची प्रक्रिया कशी घडली आणि शेवटी शरद पवारांनी काय सांगितलं तर ते म्हणाले जर तुमचं एवढं ठरलंय तर मग आत्ताच घोषित का करत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपण हे घोषित करू. ही आत्तापर्यंत मी जे तुम्हाला सांगितली ती विलिनीकरणाची खरी खरी कहाणी. याच्यामध्ये कुणी पुढाकार घेतला तेही मी तुम्हाला सांगितलं, का घेतला ते सांगितलं, अजित पवारांची भूमिका काय होती सांगितलं, शरद पवारांना कधी कळलं तेही सांगितलं, आणि मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना का पाठिंबा दिला. कारण 8 खासदार आहेत, शेवटी राज्याच्या राजकारणात अजित पवारच पक्षाचं काम पाहणार होते. ही विलिनीकरणाची जी कहाणी आहे ही कहाणी सर्वाधिक ऑथेंटिक असल्यामुळं तुम्ही हे महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ दे, याच्यावरती चर्चा होईल. आणि या चर्चेनंतर ते दोन्ही पक्ष एकत्रित आले तर महाराष्ट्राला कळतील. कारण अजित पवार असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार नसतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस, कारण इतका मोठा नेता जेव्हा आपल्यातनं जातो, ज्याला इतक्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे, ज्याला राजकारण, कारण अजित पवारांना हा पूर्ण विश्वास होता की त्यांचा एकही आमदार त्यांच्या पुढे जाणार नाही, आहे त्यांची पकडच होती पूर्ण पक्षावर. त्यामुळे त्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुठेही अडथळा आला नसता. आता दुर्दैवाने अडथळा आलाय तो अजित पवार यांचा आपल्यात नसण्याचा. तर ही ती कहाणी आहे जी मला महाराष्ट्राला सांगायची होती. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की कोणताही राजकीय अभिनिवेश न घेता, कुठेही सत्याचा आपलाप न करता, कोणतेही अर्धवट फॅक्ट आहेत असं न पाहता पूर्ण फॅक्ट घेऊनच मी तुमच्या समोर येतो. आणि म्हणून मला एका गोष्टीचं ह्याही दुःखद प्रसंगात समाधान आहे की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं पाहत आहात. पण पुन्हा विनंती हीच आहे की हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या, ही खरी कहाणी महाराष्ट्राला कळू द्या. थांबूया. थँक्यू.